विधान भवनात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची हाणामारी। आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुखवर ऋषिकेश टकलेचा हल्ला। या घटनेनंतर दोघांकडूनही दिलगिरी व्यक्त। विधान भवन परिसरात जितेंद्र आव्हाडांचं आंदोलन। कार्यकर्ता नितीन देशमुखांना पोलीस स्टेशनला नेत असताना आव्हाडांचा ठिय्या, तर मार खाऊन घाबरणाऱ्यालाच पोलीस ताब्यात घेतायत। आव्हाड आक्रमक। पोलिसांकडून जितेंद्र आव्हाडांची धरपकड। पोलिसांची गाडी रोखत आव्हाड थेट गाडीखाली शिरले, तर आव्हाडांना गाडीखाली खेचत बाहेर या ठिकाणी पोलीस नितीन देशमुखांना घेऊन गेले। नितीन देशमुखांची रात्री जे रुग्णालयामध्ये मेडिकल टेस्ट। दरम्यान मेडिकलनं आव्हाड यांनी देशमुखांची त्यानंतर भेट घेतली। नितीन देशमुखांच्या तब्येतीची विचारपूस केल्यानंतर आव्हाडांचं आंदोलन मागे। मला मारण्याचं प्लॅनिंग फेल झाल्यानं कार्यकर्त्याला मारलं। हाणामारी करणारे खुनातले आणि मकोकातले आरोपी। पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकलेवर आव्हाडांचा गंभीर आरोप। मुख्यमंत्र्यांकडे कारवाईचीही मागणी। विधानसभेत मारामारीचा प्रकार अशोभनीय, कारवाई झालीच पाहिजे। फडणवीसांच्या विधानसभा अध्यक्षांना सूचना, तर कडक कारवाई करण्याचं नार्वेकरांचं आश्वासन। आव्हाडांच्या कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणीवर गोपीचंद पडळकरांची माफी। समर्थकांना केलेल्या मारहाणीनंतर विधानसभा अध्यक्ष आणि सभापतींकडे दिलगिरी व्यक्त। पडळकरला मारणार, त्याला त्याची मस्ती दाखवतो। आव्हाडांच्या कार्यकर्त्याचीही जयंत पाटलांसमोर धमकी, तर विधिमंडळात गुंडांना प्रवेश कुणी दिला। हाणामारीच्या घटनेनंतर उद्धव ठाकरेंची टीका।